नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज आपण अशा 8 नात्यांबद्दल बोलणार आहोत जी नाती तुटली तर माणूस आतून एकटा पडतो. शेवटपर्यंत पाहिला तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलेल. आणि पुढे जाण्याआधी सांगते, अशाच वास्तव आधारित आयुष्य बदलणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माणूस पैसा गमावला तरी परत कमावू शकतो, नोकरी गेली तरी परत मिळवू शकतो, पण काही नाती एकदा तुटली की पुन्हा जोडली जात नाही. आयुष्यात सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे नाती, कारण नाती नसतील तर यशाला अर्थ नाही. आजचा विषय खूप गंभीर आहे, कारण आपण रोज नात्यांकडे दुर्लक्ष करतो. इगो, राग, गैरसमज आणि घाईत घेतलेले निर्णय आपल्याला आपल्या माणसांपासून दूर नेतात. नातं नंबर 1, आईवडील. आईवडील हे जगातले एकमेव लोक आहेत जे स्वतःच्या सुखापेक्षा तुमचं सुख मोठं मानतात. त्यांनी तुमच्यासाठी रात्र जागून काढले आहेत, स्वतःच्या इच्छा मारून तुमचं भविष्य घडवलं आहे. आज तुम्ही मोठे झालात, स्वतःला कमावता, स्वतः निर्णय घेता, पण हे विसरू नका की तुमचं अस्तित्व त्यांच्या त्यागावर उभं आहे. कधी कधी त्यांच्याशी मतभेद होतील, पण नातं तोडू नका, कारण आईवडील गेल्यावर जगात कोणीही तुम्हाला त्या नजरेनं पाहणार नाही. नातं नंबर 2, आजी आजोबा किंवा वडीलधारी माणसं. वडीलधारी माणसं म्हणजे अनुभवाचा खजिना. त्यांनी आयुष्य पाहिलं आहे, अपयश पाहिलं आहे, संघर्ष पाहिला आहे. आजच्या पिढीला सगळं पटकन हवं आहे, पण जुन्या लोकांकडे संयम, शहाणपण आणि सहनशीलता असते. त्यांचं ऐका, त्यांना वेळ द्या, कारण ते फक्त कथा सांगत नाही, ते तुम्हाला आयुष्य शिकवतात. नातं नंबर 3, बहीण भाऊ. भाऊ बहीण हे नातं खूप खास असतं. लहानपणी भांडणं होतात, मोठेपणी गैरसमज होतात, पण हे नातं तुटू नये. आई वडील गेल्यावर तुमचं रक्ताचं नातं फक्त भावंड राहतात. संकटात धावून येणारे पहिले लोक हेच असतात. इगो बाजूला ठेवा, संवाद ठेवा, कारण भावंडाशिवाय घर कधीच घर वाटत नाही. नातं नंबर 4, खरे मित्र. खूप लोक ओळखीचे असतात, पण मित्र फार कमी असतात, जे तुमच्या यशात खुश होतात आणि अपयशात सोबत राहतात. इथेच व्हिडिओ स्किप करू नका, कारण महत्त्वाचा मुद्दा पुढे येणार आहे आणि तो जर तुम्ही गमावलात तर तुम्ही आयुष्यभर पछतावत राहसाल. फायदा पाहून येणारे लोक मित्र नसतात. खरे मित्र तुमच्या चुका सांगतात, तुम्हाला सोडत नाहीत. असे मित्र कधी गमावू नका, कारण एक खरा मित्र आयुष्यात 1000 लोकांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. नातं नंबर 5, गुरु किंवा शिक्षक किंवा मार्गदर्शक. ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, दिशा दिली, शिकवलं, त्यांच्याशी नातं तोडू नका. शिक्षक फक्त पुस्तक शिकवत नाहीत, ते विचार घडवतात. गुरु फक्त ज्ञान देत नाही, तो तुमचं भविष्य घडवतो. आज तुम्ही जिथे आहात तिथे पोचण्यात कोणाचा तरी हात आहे, ते कधी विसरू नका. नातं नंबर 7, जीवनसाथी किंवा जोडीदार. लग्नानंतरचं नातं म्हणजे फक्त सोबत राहणं नाही, ते आयुष्य शेअर करणं असतं. वाद होतील, मतभेद असतील, चुका होतील, पण नातं तोडणं हा उपाय नाही. संवाद ठेवा, समजून घ्या, समजावून घ्या, कारण योग्य जोडीदार आयुष्य स्वर्ग बनवतो आणि चुकीचा निर्णय आयुष्य कठीण बनवतो. नातं नंबर 7, स्वतःशी असलेलं नातं. हे नातं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला कमी समजू लागलात, स्वतःवर प्रेम केलं नाही, स्वतःचा आदर केला नाही, तर जगही तुमचा आदर करणार नाही. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःला वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही स्वतःसोबत चांगलं नातं ठेवलं तर बाकी सगळं आपोआप सुधारतं. शेवटचा मुद्दा खरंच स्किप करू नका, कारण तो खूप महत्त्वाचा आहे. नातं नंबर 8, देव, श्रद्धा किंवा मूल्ये. माणूस कितीही मोठा झाला तरीही त्याला आधार हवा असतो. कधी देवाच्या रूपात, कधी विश्वासाच्या रूपात, कधी मूल्यांच्या रूपात. श्रद्धा माणसाला कठीण काळात तुटू देत नाही. मूल्य माणसाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून थांबवतात. ही नाती तुटली तर माणूस दिशाहीन होतो. इथेच व्हिडिओ स्किप करू नका. आता आपण समजणार आहोत नाती तुटतात कशामुळे. इगो, गैरसमज, संवादाचा अभाव, घाईत घेतलेले निर्णय आणि मीच बरोबर ही भावना. जर तुम्हाला नाती वाचवायची असतील तर हे टाळा. रागात बोलू नका, कुणालाही लगेच ब्लॉक करू नका, तुटण्याआधी बोलून घ्या. नाती टिकवायच्या 5 सवयी. ऐकायला शिका, माफी मागायला लाजू नका. 3, वेळ द्या. 4, समजून घ्या. 5, कृतज्ञ राहा. शेवटचा विचार, नाती म्हणजे ओझं नाही, नाती म्हणजे ताकद आहे. ज्यांच्याकडे माणसं आहे तो कधीच गरीब नसतो. आजच ठरवा, रागात नातं तोडणार नाही, इगोमुळे माणसं गमावणार नाही, आणि ज्यांनी मला घडवलं आहे त्यांना मी कधीच विसरणार नाही. कारण शेवटी पैसा नाही, नाव नाही, प्रसिद्धी नाही, माणसं सोबत आली कीच आयुष्य पूर्ण होतं.
तुटतात एका दिवसात नाही, हळूहळू तुटतात. बहुतेक लोकांना वाटतं नातं एका भांडणामुळे तुटतं, पण सत्य असं आहे नाती हळूहळू मरतात. लहान दुर्लक्ष, छोट्या गोष्टींवर दुर्लक्ष, वेळ न देणं, ऐकून न घेणं आणि मी बरोबर ही भावना, यामुळे नाती आतून कमजोर होतात. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की नातं संपलं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. नात्यात सगळ्यात मोठा शत्रू इगो. इगो म्हणजे मी आधी माफी मागणार नाही, इगो म्हणजे मीच बरोबर, इगो म्हणजे तो किंवा ती आधी येईल. हा इगो नाती जाळतो, कारण नात्यांमध्ये जिंकणं महत्त्वाचं नसतं, टिकणं महत्त्वाचं असतं. तुम्ही इगो जिंकलात तर माणूस गमावला तर ती हारच आहे. आईवडिलांची नातं वाचवायचं असेल तर हे समजा, आईवडील परफेक्ट नसतात, तेही माणूस आहे, चुका करतात, कधी रागावतात, कधी जास्त कंट्रोल करतात, पण त्यांचा हेतू वाईट नसतो. ते भीतीने वागतात तुमचं भविष्य खराब होऊ नये म्हणून. आजची पिढी पटकन म्हणते मला समजत नाहीत, जुने विचार आहेत ते. पण लक्षात ठेवा, तुमचं बालपण त्यांनी गमावलं आहे. त्यांना वेळ द्या, ऐका, समजून घ्या, कारण त्यांचं प्रेम आयुष्यात पुन्हा कधी मिळणार नाही. व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. भावंडांमधील अंतर कसं वाढतं? पैशामुळे, वारशामुळे, गैरसमजामुळे, तुलना केल्यामुळे. आईवडील असताना सगळं ठीक असतं, पण नंतर छोट्या गोष्टी मोठ्या होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, भावंड म्हणजे रक्ताचं नातं. पैसा येईल जाईल, पण भावंड गेली तर पुन्हा मिळत नाही. आज इगो कमी करा, संवाद वाढवा, कारण उद्या आधार देणारे हेच असतात. मित्र गमावण्याची सर्वात मोठी चूक. खरे मित्र कमी असतात, पण आपण त्यांना वेळ देत नाही. काम, मोबाईल, पैसा, नवे लोक यामध्ये जुने मित्र हरवतात. जेव्हा तुमचं आयुष्य खाली जातं तेव्हा हेच जुने मित्र आठवतात. म्हणून मित्रांशी संपर्क ठेवा, भेटा, बोला, कारण खरा मित्र म्हणजे मानसिक आधार. जीवनसाथीबरोबर नातं का तुटतं? अपेक्षा जास्त, संवाद कमी, समजून घेणं कमी, तक्रार जास्त. लोक प्रेम करायला तयार असतात, पण ॲडजस्ट करायला तयार नसतात. लग्न म्हणजे परफेक्ट माणूस मिळणं नाही, लग्न म्हणजे इम्परफेक्ट माणसाबरोबर परफेक्ट समजूत तयार करणं. बोलायला शिका, ऐकायला शिका, माफ करायला शिका, कारण एकदा अपेक्षा समजूतदार मोठी ताकद आहे. स्वतःशी नातं तुटलं की आयुष्य तुटतं. स्वतःला कमी लेखणं, स्वतःवर विश्वास न ठेवणं, स्वतःला वेळ न देणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही स्वतःला किंमत दिली नाही तर जगही किंमत देणार नाही. स्वतःशी चांगलं नातं ठेवा, स्वतःला समजून घ्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या मर्यादा ओळखा, कारण तुम्ही स्वतःबरोबर आयुष्यभर राहणार आहात. श्रद्धा आणि मूल्य तुटली की माणूस भटकतो. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे आशा, मूल्य म्हणजे योग्य अयोग्य यामधला फरक. व्हिडिओ इथे स्किप करू नका, कारण पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आज लोक पैसा कमवायला शिकतात, पण माणूस बनवायला विसरतात. जर मूल्य गेली तर यशही रिकामं वाटतं. जर श्रद्धा गेली तर संकटात माणूस तुटतो. नाती वाचवायची असतील तर हे 7 नियम पाळा. 1. बोलण्याआधी विचार करा. 2. रागात निर्णय घेऊ नका. 3. समोरच्यांचं ऐकून घ्या. 4. माफी मागायला लाजू नका. 5. वेळ द्या. 6. तुलना करू नका. 7. कृतज्ञ राहा. आजची सगळ्यात मोठी समस्या मोबाईल आणि नाती. एकाच घरात बसून लोक एकमेकांशी बोलत नाही. मोबाईलमध्ये सगळं जग आहे, पण समोर बसलेला माणूस दुर्लक्षित आहे. थोडा वेळ मोबाईलला द्या, मोबाईल बाजूला ठेवून द्या. आईवडिलांशी बोला, भावंडाशी हसा, मित्रांना कॉल करा, कारण रील नाही, रिअल माणसं आयुष्य सुंदर करतात. नात्यांमध्ये पैसा येतो तेव्हा काय करायचं? पैसा नात्यांचा व्यवहार मोठा टेस्ट आहे. उधारी, व्यवहार, वाटणी, सगळ्यात जास्त भांडण इथे होतात. स्पष्ट बोला, लिखित ठेवा, भावनेत निर्णय घेऊ नका आणि पैशापेक्षा माणसाला वर ठेवा. शेवटचा कठोर सत्य, तुमच्या अंत्यसंस्काराला पैसा येणार नाही, नाव नाही येणार, फक्त माणसं येणार आहेत. म्हणून आयुष्यभर माणसं साठवा, इगो नाही. काहीही झालं तरीही आठ नाती तोडू नका, कारण ही नाती तुमचं ओळख आहे, ही नाती तुमची ताकद आहे, ही नाती तुमचं आयुष्य आहे. आज ठरवा, मी माणसांना वेळ देईन, मी इगो कमी करेन, मी नाती वाचवीन, कारण शेवटी नातीच साथ देतात. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच दमदार वास्तववादी व्हिडिओ रोज येणार आहेत.